श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे देवशयनी एकादशी. आता आपण सगळेच जण काही पंढरपूरला माऊलींच्या दर्शनाला जाऊ शकत नाही, पण आपण काही सेवाही करू शकतो. त्या कोणत्या त्या बघूया. आता उद्या बुधवार 17 जुलै आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी आहे. तिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, कारण या तिथीपासून भगवान विष्णू विश्रांती घेतात आणि भगवान शिव विश्वांचे व्यवस्थापन करतात. या तिथीपासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासामध्ये लग्न, गृहप्रवेश, मुंडन इत्यादी शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त नाहीत. या दिवसांमध्ये पूजा, मंत्रजप, ध्यान, शास्त्र, वाचन आणि दान करण्याची परंपरा आहे. चातुर्मास 12 नोव्हेंबर देव उठणी एकादशीपर्यंत राहील. विष्णूजी 4 महिने झोपतात. या 4 महिन्यात कोणतेही शुभ कार्य होत नाही. भगवान विष्णू हे पंचदेवांपैकी एक असून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात पंचदेवांच्या पूजेने होते. असे मानले जाते की भगवान विष्णू विश्रांती घेतात आणि त्या दिवसांमध्ये आपण कोणतेही शुभ कार्य केले तर त्यात देव उपस्थित नसतात. तर जाणून घ्या, देवशयनी एकादशीला आपण कोणती शुभ कार्य केली जाऊ शकतात. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देवशयनी एकादशीला सकाळी लवकर उठावे. आता मी त्या सर्वात आधी सांगण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे मी तुम्हाला जे व्हिडिओज टाकते तुम्हाला नक्की बघायला मिळतील. आता सकाळी आपण उठल्यावर स्नान करून सर्वात पहिल्यांदी सूर्याला जल अर्पण करायचे. यानंतर घराच्या मंदिरात भगवान नारायण आणि देवी लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला गणेशाची पूजा करावी. विष्णू लक्ष्मीची पूजा सुरू करा. सर्वप्रथम दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून देवी देवतांना स्नान घालावे. नसेल तर आपण दररोज जशी देवपूजा करतो त्याप्रमाणे घातली तरी चालेल. पाण्यानंतर पंचामृताने स्नान करावे. वस्त्र, हार आणि फुलांनी परमेश्वराला सजवावे. कुमकुम, चंदन, अबीर, गुलाल, हार, फुले व इतर पूजा साहित्य अर्पण करावे. गाईच्या दुधापासून बनवलेली मिठाई तुळशीसह अर्पण करावी. आरती करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम श्रीं श्रीये नमः या मंत्राचा जप करा. शेवटी पूजेदरम्यान झालेल्या ज्ञात किंवा अज्ञात चुकांबद्दल देवाची क्षमा मागावी. पूजेनंतर प्रसाद वाटून स्वतः घ्यावा. एकादशीला तुम्ही या शुभ गोष्टी करू शकता. देवशयनी एकादशीला दिवसभर उपवास करावा. या दिवशी अन्न सेवन करू नये. सकाळ संध्याकाळ देवाची आराधना करावी. जर उपाशी राहणे शक्य नसेल तर तुम्ही फळे खाऊ शकता. फळांचे रस घेऊ शकता. व्रताची कथा ऐका. भगवान शिवाचा अभिषेक करावा. बिल्वाची पाने, धोत्रा आणि रुईची फुले अर्पण करा. शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा. मिठाई अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. दिवा लावून आरती करावी. गोठ्यात गायींच्या संगोपनासाठी पैसे दान करा. गायींना हिरवे गवत खायला द्यावे. अशा प्रकारे एक छोटीशी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकते ते बघायला मिळतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.